हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे पालक पनीर रेसिपी। तर मी ही माझ्या पद्धतीने बनवली आहे। तर तुम्हाला ती कशी वाटली ते मला सांगा। आणि मी बघते की बरेच लोक माझे व्हिडिओज बघतात पण सबस्क्राइब नाही करत, तर प्लीज माझ्या व्हिडिओजला सबस्क्राइब करा। मला ॲटलीस्ट 500 सबस्क्रायबर्स तरी पाहिजे ते। चला मग आज मी तुम्हाला दाखवते की माझी पद्धत कशी आहे पालक पनीरची। चला मग सुरुवात करूया। सर्वात आधी मी गरम पाणी उकळायला ठेवलंय। तर पाण्याला एक उकळी आल्यानंतर सर्व पालक पाण्यात टाकायचा। पालक मी आधीच 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय। आणि आपण पालक उकळून घेतल्याने तो नीट शिजतो, नाहीतर पालक कच्चा राहून जातो। म्हणून पालक उकळणं खूप गरजेचं आहे पालक पनीर बनवण्याकरिता। मी इथं पालक उकळताना त्यात कोथिंबीरच्या काळ्या सुद्धा टाकल्यात। तर ह्या कोथिंबीरच्या काळ्या आम्ही म्हणजे ज्या पतल्यावाल्या असतात त्या सांभाळून ठेवतो फ्रीजमध्ये। तर त्याला एक स्वतःची एक टेस्ट असते। इथं मी पालकाच्या काळ्या काढून टाकल्यात। सपोज तुमच्या पालकाच्या काळ्या एकदम पतल्या पतल्या अशा असतील तर ते तुम्ही राहू देऊ शकता। तर आता इथं पालक मी उकळल्यानंतर थंड पाण्यात टाकलाय। तर सगळा पालक गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात टाकायचा, म्हणजे त्याचा कलर मेंटेन राहतो। आणि थंड पाण्यात तुम्ही हे फ्रीजचं पाणी घेऊ शकता, नाहीतर त्यात आईस क्यूब सुद्धा टाकू शकता। तर मी इथं फ्रीजचं पाणी घेतलंय। तर हा पालक आता आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया। तर मी हा नीट पिळून घेते आहे, त्याच्यातलं जे एक्सेस वॉटर आहे ते निघून जाते। जास्त पाण्याची आपल्याला गरज नाही, तसं पण पालेभाज्यामध्ये स्वतःचं पाणी असतंच। तर मी इथं पिळून तो सगळा पालक मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून देईल। तर मिक्सरच्या पॉटमध्ये मी पूर्ण पालक त्यातलं सगळं पाणी काढून टाकलंय। तर यात आता मी घेणार मिरच्या। तर मी इथं 4 ते 5 मिरच्या घेते। तर ह्या मिरच्या पण आपण पालकसोबतच फिरवून घेणार। तर इथं मी लसूण टाकायचं विसरली होती, तर मी इथं 5 पाकळ्या घेतल्यात लसणाच्या। आणि हे सगळं नीट मिक्सरमधून फिरवून घ्यायचं, त्याला एक फाईन पेस्ट बनवून घ्यायचं। तर मी याच्यात पाणी ॲड नाही केलं आहे, पण तुम्ही पाणी ॲड करू शकता पातळ पेस्टसाठी। तर इथं माझी पालकची पेस्ट बनवून रेडी आहे। सगळे इन्ग्रेडियंट्स हे आहेत: पनीर, टमाटर, दहीमध्ये मी मसाला टाकला आहे, कांदा आणि पालकची पेस्ट। आता मी एक कढईमध्ये 3 पळी तेल घेते। तेल तुम्ही तुमच्यानुसार जास्त सुद्धा घेऊ शकता। मी तर थोडं कमीच तेल घेतलं आहे। मी भाज्यांमध्ये थोडं कमीच तेल मोस्टली यूज करते। तर तेलाला एक थोडं गरम होऊ द्यायचं। आणि तेल गरम झाल्यावर मी ह्यात जिरं टाकलं आहे। जिरं थोडं झाल्यावर त्याच्यात थोडी मोहरी टाकली आहे। मोहरी जास्त नाही टाकायची, एकदम थोडीच। आणि यात मी आता टाकते कांदा। तर कांदा आपला नीट होऊ द्यायचा। कांदा एकदमच ब्राऊन करायची गरज नसते पालक पनीरसाठी। तर थोडासा तुम्हाला वाटलं की आता आपला कांदा सॉफ्ट झाला आहे, तर त्या स्टेजला तुम्ही थांबू शकता। मी एकदम जास्त ब्राउनिश नाही केलेला आहे कांदा, थोडा म्हणजे जसं मला वाटतं की आता शिजला तोपर्यंत मी त्याला होऊ दिला इथं कांद्याला। तर अजून थोडा वेळ जोपर्यंत माझा कांदा होतो आहे तोपर्यंत मी साईडला पाणी गरम केलं आहे। तर पाणी हे मी पनीरसाठी गरम केलं आहे। जे आपण विकतचं पनीर आणतो ते थोडं हार्ड असतं, तर त्याच्यासाठी ते पनीर गरम पाण्यात टाकून ठेवायचं, म्हणजे ते सॉफ्ट होते। जे डेअरीमधले पनीर असतात त्यांना एवढी गरज नसते सॉफ्ट करण्याची, कारण की ते ऑलरेडी फ्रेश असतात आणि सॉफ्ट असतात। बट हे पॅकेजवाले फ्रेश नसतात आणि त्यामुळे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून ठेवून ते कडक होऊन जातात। तर गरम पाण्यामध्ये टाकल्याने ते सॉफ्ट होतील। आणि तोपर्यंत मग माझा हा कांदा पण होतो आहे आणि मी गरम पाण्यामध्ये पनीर टाकून ठेवून दिले आहेत। आता मला असं वाटतंय की माझा कांदा झाला आहे, तर मी त्याच्यात ॲड केलं आहे टमाटर। तर मी 1 कांदा आणि 1 टमाटर घेतलं आहे। ही भाजी मी 4 लोकांच्या प्रमाणे घेतली आहे। तर मी इथं 500 ग्राम पालक घेतला आहे, त्यासाठी 1 कांदा आणि 1 टमाटर।
तर इथं टमाटर पण सेम सॉफ्ट होऊ द्यायचं. टमाटर आता मला असं वाटतं इथं सॉफ्ट झालं, तर तेव्हा त्याच्यात मी ॲड केलं आहे हळद आणि तिखट. मग त्यात मी ही पेस्ट टाकते आहे. कांदा आणि टमाटर झाल्यानंतरच पालकाची पेस्ट मी टाकते आहे. मी पालकमध्ये पाणी ॲड नाही केल्यामुळे आणि ते थंड पाण्यात काढल्यामुळे ते किती ग्रीन आहे ते तुम्ही बघू शकता. तर पालकाचा जो ग्रीनपणा आहे तो जात नाही आणि त्याची टेस्टसुद्धा मेंटेन राहते. तर इथं आपला पालक खूप वेळ चांगला शिजू द्यायचा तेलामध्ये. तर मी ऑलमोस्ट 5 मिनिट हे पालक पूर्ण हलवत राहते आहे आणि याला नीट परतवून चांगलं शिजू देते आहे. तुम्ही असं नाही केलं तर त्याच्यात कच्चेपणा राहतो पालकाचा. तर त्याला नीट शिजू द्यायचं आणि जोपर्यंत माझं पालक होतोय तोपर्यंत मी साईडला गरम पाणी ठेवलं आहे. भाजीमध्ये कधीही गरम पाणीच टाकायचं, थंड पाणी नाही. तर इथं मी पालकाला 5 ते 7 मिनिट पूर्ण त्याला परतवून घेतलं आहे. तर आतासुद्धा पालकाचा कलर तेवढाच ग्रीन आहे. तर इथं मी आता ॲड करणार आहे दही आणि गरम मसाला. तर गरम मसाला मी दहीमध्ये ॲड केला आहे. हा एव्हरेस्टचा किचन किंगचा गरम मसाला आहे. तर दह्यामुळे पालकाला एकदम रेस्टॉरंटवाली टेस्ट येते. असं वाटतच नाही की हे पालक पनीर घरी केलेलं आहे. तर मी इथं अर्धी वाटी दही घेतलं होतं आणि त्याच्यात 1 टेबलस्पून किचन किंगचा गरम मसाला. तर मी हे आता नीट त्याच्यात ॲड करून घेईल. त्याला एकदम नीट आपण मिक्स करून घेऊया. दही टाकल्याने सुद्धा आपल्या पालकचा कलर चेंज नाही होणार आणि दह्यामुळे पालकाचा जो कसा उग्र टेस्ट येतो तसा येणार नाही. तर मी याच्यात थोडं आता गरम पाणी ॲड केलं आहे आणि इथं तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता या स्टेजला. तर इथं आपण याला एक उकळी आल्यानंतर त्याच्यात पनीर ॲड करूया आता. तर याच्यात मी सगळे गरम पाण्यात ठेवलेले पनीर आता ॲड करेल. तर आता हे पनीर खूप सॉफ्ट झालेत, एकदम फ्रेश पनीरसारखे. आता पनीर ॲड केल्यानंतर मी एकदा कन्सिस्टन्सी चेक करेल. गरज वाटलं तर पाणी ॲड करा, नाहीतर तसंच तुम्ही याला 1-2 उकळी देऊ शकता. मी याच्यात आता कसुरी मेथी ॲड करते आहे. कसुरी मेथीने पण खूप छान एक स्मेल येतो भाजीला आणि खूप छान ते टेस्ट त्याची वाढते अजून. तर इथं माझी भाजी बनून रेडी आहे. भाजी एकदम सुंदर दिसते आहे आणि मी आता पालक पनीरसोबत बनवणार आहे पराठे. तर पराठे मी बनवताना म्हणजे जे कणिक भिजवताना त्याच्यात ओवा आणि मीठ टाकलं होतं. तर ओवा आणि मिठाने पराठ्यांना खूप छान टेस्ट येते आणि ते पालक पनीरसोबत खूपच छान वाटतात. तर मी इथं सगळे माझे पराठे बनवून घेणार आहे. नॉर्मल पोळी बनवण्यापेक्षा पराठे बरेचदा छान वाटतात बऱ्याच भाज्यांसोबत. तर पराठे बनवणं एकदम सोपं आहे. फक्त तुम्ही जी नॉर्मल कणिक भिजवता ती थोडी घट्ट भिजवा आणि त्याच्यात ओवा, मीठ, थोडं मी काळे मिरे पण टाकले होते म्हणजे त्याचा पेस्ट, थोडं जिराची पेस्ट आणि असे मी सगळे पराठे बनवून घेतले तिथं. तर हे आहे आजचं डिनर. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.